नमस्कार मंडळी, आज आपण आळू वड्या बनवायच्या आहेत. अगदी झटपट होणाऱ्या आणि तेलकट अजिबात होणार नाही. बघू शकता तुम्ही, अगदी वेगळ्या पद्धतीमध्ये मी आळू वड्या बनवलेल्या आहेत आणि एकदम खुसखुशीत होतात. तुम्हाला बघूनच समजेल की या आळू वड्या किती खुसखुशीत झालेल्या आहेत. आपण अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या ह्या आळू वड्या तुम्ही नक्की बघा, तुम्हालाही खूप आवडतील. तर आपण इथे बेसन पीठ न वापरता चणा डाळ भिजवून अशी वाटून घेतलेली आहे. त्याच्यामुळे हे इतक्या टेस्टी होतात आहेत ना आळू वड्या, तर तुम्ही एकदा नक्की बघा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ह्या मी आळूची पानं घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याचे काही जाड शिरा वगैरे असतील ना, त्या सुरेने काढून घेतलेल्या आहेत. आता ही चणा डाळ घेतलेली आहे मी, 4 ते 5 तास चांगली भिजवून घेतली आहे. आणि आता हिच्याबरोबर वाटण्यासाठी मी हिरव्या मिरच्या वापरणार आहे. तर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी, 9-10 हिरव्या मिरच्या आहेत आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात काही, आणि अर्धा चमचा एवढा मी जिरा घेतला आहे आणि 1 इंच एवढा तुकडा मी चिंचेचा घेतलेला आहे, म्हणजे आपल्या घशाला खवखवणार नाही वड्या. तर हे सर्व आता मी अशा पद्धतीने वाटण करून घेतलेलं आहे. हे संपूर्ण मिश्रण आता तयार झालेलं आहे आपलं डाळीचं आणि मिरच्यांचं. आता त्याच्यामध्ये आपण हळद घालून घेऊया आणि 1 चमचा लाल तिखट घालूया. ह्याच्याने कलरही येतो आणि टेस्टही येते. आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. आणि त्यात आम्ही 1 ते 1.5 चमचा मी पांढरे तीळ घेतलेले आहेत. आता हे संपूर्ण मिश्रण आहे ना आपण मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित. सगळीकडे एकसारखा व्यवस्थित मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने. आता आपण हे पान घ्यायचंय आळूचं परातीमध्ये आणि त्याला उलटं करून ठेवायचे आणि उलट्या बाजूनेच आपण त्याला हे वाटलेल्या डाळीचं मिश्रण आहे ना व्यवस्थित एकसारखं लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने केल्यात ना की आळू वड्या खूप छान होतात, खुसखुशीत होतात. मेन म्हणजे अशा कडक वगैरे होत नाही किंवा तेलकटही होत नाही. तर आपण आता दुसरंही पान लावून घेऊया. अशा पद्धतीने मी 3-4 पानांची लेयर लावणार आहे. तुम्हाला किती लावायचे तेवढे तुम्ही लावू शकता, म्हणजे एकदम जास्त पण नको, नाहीतर आतून कच्चे पण राहू शकतात, त्यामुळे जास्त पण नाही लावायचे. दुसरीकडे मी पाणी तापायला ठेवलेलं आहे. तर इथे मी 4 पानांची लेयर तयार करून आता आपण याला फोल्ड करून घेऊया. तर असं वरच्या बाजूने थोडंसं फोल्ड करून त्यालाही थोडंसं डाळीचं मिश्रण लावून घेऊया आणि साईडने फोल्ड करून घेऊन आहे ना त्याला आता रोलमध्ये तयार करूया. तर अशा पद्धतीने हलक्या हाताने प्रेस करत त्याला रोल करून घ्यायचे, जेणेकरून आपलं आतलं मिश्रणही बाहेर निघालं नाही पाहिजे. मेन म्हणजे ते मिश्रण आहे की त्याच्यामुळे छान असे आपल्या ह्या वड्या आहेत ना क्रिस्पी होतात. तर अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घ्यायचे हलक्या हातानेच. आणि आपले साईडचे जे बाजू आहेत ना तिथून जे पीठ निघालेलं आहे ना तिथेही आपण त्याला थोडंसं लॉक करून घेऊया, म्हणजे असं फोल्ड करून घेऊन व्यवस्थित पीठ लावून घेऊया, म्हणजे हे आपला रोल तयार झाला. अशाच पद्धतीने मी बाकीचेही रोल तयार करून घेतलेत. तर इथे मी कुकर वापरणार आहे या वड्या शिजवण्यासाठी. तर खूप झटपट होतात कुकरमध्ये. खाली ताट ठेवलेलं आहे मी जाळीवर आणि त्याच्यावर वड्या ह्या शिजून घेतल्यात. 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या. मस्त अशा आपल्या वड्या बघू शकता मस्त वाफलून निघालेल्या आहेत. अजिबात वेळ लागत नाही त्याला. थोडा वेळ थंड झाल्यानंतर आपण त्याचे सुरीने काप काढून बघूया कसे निघतायत ते. तर बघू शकता किती व्यवस्थित आणि अलगद हे आपले रोल निघतायत आणि आतपर्यंत शिजलेले आहेत आणि व्यवस्थित लेअर पण आपले दिसतायत. कच्चे अजिबात राहिलेले नाहीयेत की कुकरमध्ये लावलेत म्हणून कच्चे वगैरे अजिबात नाहीये, व्यवस्थित झालेले आहेत. तर इथे आपण आता जास्त तेलाचा वापर न करता तव्यामध्ये थोडंसं तेल वापरून आपण याला फ्राय करून घ्यायचे आहेत. असे तव्यामध्ये फ्राय केलेत ना की आपल्या वडा खूप खुसखुशीत होतात आणि अजिबात तेलकटही होत नाही, कारण आपण त्या थोड्याशा फ्राय करून झाल्या की साईडला त्याला असं तेल नितळण्यासाठी
ठेवणार, तर त्याच्याने त्या वड्या एकदम खुसखुशीत होतात आणि तेलकटही होत नाही. तर बघू शकता आपण एक साईडनी करून झालेल्या आहेत आपल्या वड्या फ्राय. आता आपण त्यांना उलटा करून घेऊया. आणि तव्यामध्ये केल्यामुळे अजिबात वेळ लागत नाही, खूप झटपट होतात. डीप फ्राय केल्यावर काय होतं, तेल जास्त खेचलं जातं वड्यांना. तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की करून बघा. तव्यावर फ्राय केल्यानंतर त्या जास्त वेळ खुसखुशीतही राहतात, नंतर नरम पडत नाही. तुम्ही डीप फ्राय केल्यावर बघू शकता, नंतर आहेत ना त्या नरम पडतात. पण या पद्धतीने केलात ना की शेवटपर्यंत ह्या आपल्या वड्या खुसखुशीत राहणार. आता झालेल्या वड्या मी एक साईडला करून घेतलेल्या आहेत आणि मध्ये मी दुसऱ्या वड्या टाकल्यात. तोपर्यंत इथे ह्या वड्यांचं तेलही निथळलं गेलंय आणि बघू शकता तुम्ही कशा खुसखुशीत दिसतायत त्या. ह्या काढून घेतल्या की तोपर्यंत आपल्या आतल्याही तयार होतात. तर बघा किती छान झालेल्या आहेत आणि तेलकटही वाटत नाहीयेत. बघू शकता तुम्ही आणि खुसखुशीत किती झालेल्या आहेत. लेयर्स पण खूप छान आलेले आहेत. अशा पद्धतीने चणा डाळीचा वापर करून तुम्ही एकदा करा आणि कशी वाटली मला रेसिपी नक्की सांगा. थँक यू.